शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती येते। ईओडब्ल्यू कडून अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। शिखर बँकेला कोणतेही आर्थिक नुकसान झालं नसून आतापर्यंत 1343 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये देण्यात आलाय। त्यामुळे फौजदारी गुन्हा होत नाही असा ईडब्ल्यूचा क्लोजर रिपोर्ट आहे। विशेष म्हणजे रोहित पवार, प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा क्लीन चिट देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय नेमकं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे? क्लीन चिट देण्यात आलेली आहे का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते 25,000 कोटी रुपयांचं आहे। बँकांनी साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं। त्यानंतर हे साखर कारखाने जेव्हा बुडीत निघाले तेव्हा अगदी नाममात्र दरात ते बँकेशी निगडीत संचालकांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप होता। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा ईओडब्ल्यूने तपास केला आणि आता क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि अजित पवार, सुनेत्रा पवार, प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार या चौघांनाही ईओडब्ल्यूने क्लीन चिट दिलेली आहे। त्यांच्याशी निगडीत कोणत्याही साखर कारखान्यांनी कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचा आता ईओडब्ल्यूचा दावा आहे आणि क्लोजर रिपोर्ट ईओडब्ल्यूने दाखल केलेला आहे। एवढंच नव्हे तर आपल्या रिपोर्टमध्ये त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की बँकेला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे आणि आतापर्यंत 1343 कोटी रुपयांची जे वसूल देखील करण्यात आलेले आहेत। हा क्लोजर रिपोर्ट आता कोर्टात दाखल झालेला आहे। जानेवारी महिन्यात हा रिपोर्ट दाखल झाला आहे आणि त्याचा तपशील हा आता उघड होतो आणि हा अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना मोठा दिलासा मानला जातोय। कारण या सगळ्यांविरोधात ईओडब्ल्यूमध्ये गुन्हा दाखल होता। आता हा क्लोजर रिपोर्ट दाखल झालेला आहे। एवढंच नव्हे तर ईडीने देखील त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे। जर ही केस बंद झाली तर त्याचा परिणाम हा ईडीच्या केसवर देखील होईल आणि त्यामधून देखील हे सगळ्यांची सुटका होऊ शकते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।